प्रथम दुर्गा शैलपुत्री। शरणागत दीनार्त परित्राणाय परायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते। अर्थात शरणागत दीन आर्तजनांचं रक्षण करणाऱ्या, सर्वांची दुःख हरण करणाऱ्या हे देवी नारायणी, तुला माझा नमस्कार असो। मंडळी, दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये या नवदुर्गांची नावं असणारे श्लोक आहेत। बहुतेकांना ते पाठ किंवा परिचित असतात। ते श्लोक आधी पाहू, मग आपण पुढे जाऊया। प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गाः प्रकीर्तिताः। उक्तानेतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना। अर्थात पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कूष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री अशा नवदुर्गा आहेत। त्यांना ही नावं ब्रह्मदेवानीच दिली आहेत। मंडळी, ही केवळ देवीची नावं नाहीत, त्या प्रत्येक नावाचा आपल्या शरीराशी, शारीरिक मानसिक आरोग्याशी, आध्यात्मिक उन्नतीशीही संबंध आहे। भारतीय शास्त्र, प्रार्थना, मंत्र, साधना यांचं फळ साधकाला मिळतंच। त्याचा उल्लेख त्या त्या ग्रंथाच्या, प्रार्थनेच्या, मंत्राच्या फलश्रुतीमध्ये केलेलाच असतो। पण साधकाला त्याच्या साधनेचं फळ हे दोन्ही प्रकारचं मिळत असतं। ऐहिक म्हणजे कामद आणि पारमार्थिक म्हणजे मोक्षद। साधना सफल होणं म्हणजे प्रेयस अर्थात इच्छा पूर्ण होणं, आणि श्रेयस म्हणजे आनंद प्राप्त होणं, हे दोन्ही प्राप्त होतं। त्यासाठी साधक स्वस्थ म्हणजे स्वतःमध्ये स्थिर असायला हवा, म्हणजेच तो सर्व दृष्टींनी निरोगी असायला हवा। अर्थात समदोष म्हणजे वात पित्त कफ हे त्रिदोष संतुलित असलेला, समग्नी म्हणजे जठराग्नी संतुलित असलेला, समधातू म्हणजे शरीरातल्या रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सप्तधातू संतुलित असलेला, मलक्रिया योग्य असलेला, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरीरातली सगळी इंद्रिय, मन आणि आत्मा प्रसन्न असलेला हवा। तरच त्याला स्वस्थ असं म्हणता येतं। असं स्वस्थ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात नियम आणि संयम पाळून उपवास करतात। माणसाच्या स्वास्थ्याचा नवरात्रींशी आणि नवदुर्गांशी असणारा संबंध आता आपण क्रमाने पाहू। शैलपुत्री ही पहिली दुर्गा। वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृतशेखराम, वृषारूढाम शूलधराम, शैलपुत्रीम यशस्विनीम। अर्थात इच्छित लाभ होण्यासाठी जिने डोक्यावर अर्धचंद्र धारण केला आहे, जी वृषभारूढ आहे, जिनं त्रिशूळ धारण केला आहे, अशा यशस्विनी शैलपुत्री देवीला मी वंदन करते। मंडळी, नवरात्राच्या पहिल्या माळेला पहिली दुर्गा शैलपुत्रीची उपासना होते। ही संपूर्णपणे जड पदार्थांपासून उत्पन्न झालेली भगवती शैलपुत्री आहे। हिचं पूजन करणं म्हणजे चराचरात भगवतीचा निवास आहे याचा अनुभव प्राप्त करणं आहे। पर्वतराज हिमालयाच्या पोटी जन्मल्यामुळे हिला शैलपुत्री म्हणतात।